ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून चुकीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवरती आळा घालण्यासाठी रस्त्यावरती टायर किलर लावण्यात आले। या टायर किलरमुळे वाहन चालकांसोबतच आता पादचाऱ्यांना देखील मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी या मार्गाचा वापर अनेक पादचारी करत असतात, मात्र ह्याच रस्त्यावरती टायर किलर लावल्यामुळे अनेक पादचाऱ्यांना दुखापत झाली। या स्पीड ब्रेकरमुळे सुमारे 7 जण गंभीर जखमी झालेत। त्यामुळे आता ठाण्यामधील नागरिक स्टेशनकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यांऐवजी कमी वर्दळीच्या ठिकाणी अशी उपकरणे बसवण्याची विनंती प्रशासनाकडे करत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या टायर किलरची जागा बदलली जाते का, याकडे सर्व ठाणेकरांचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, वाहन चालकांना कशा पद्धतीच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय, ह्याचाच आढावा जाणून घेतलाय आमच्या प्रतिनिधी यशस्विनी थोरात यांनी। ठाणे रेल्वे स्थानक जवळील शिवाजी पथ या परिसरात ठाणे महानगरपालिकेने टायर किलर बसवून एक अनोखा उपक्रम राबवला आहे। येणारी जाणारी वाहतूक आणि विरुद्ध दिशेने येणारे वाहन चालक आणि ट्रॅफिक रोखण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला आहे। परंतु ह्या टायर किलरमुळे येथील नागरिकांच्या पायांना आता दुखापत होत आहेत, जखमा होत आहेत। हे टायर किलर आता ठाणेकरांची डोकेदुखी बनून बसलेले आहे। या टायर किलरमुळे 7 जणांच्या पायांना जखमा झाल्या आहेत। तरी प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धी खेडेकर सह मी यशस्विनी थोरात, विक्तम पाटील।